मैं कहीं घर तो नहीं बसा लिया? खान साहब ने फिर से रसद मांगी है। अरे बाकी कोई खबर? काळूजी, कान्होजी काकांकडून काही निरोप? नहीं अब्बाजान, मामा नहीं राजा। राजे भेटीसाठी खरंच खूप आतुर आहे। हे कोण? शुभानं उत्तर दिलं आहे राजे। एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन। सर्वप्रथम महाराष्ट्रातील या देशातील आणि विशेषतः माझ्या चांदिवली विभागातील लोकांना महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा। आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून माझं भाग्य आहे की आजच राजा शिवाजी हा चित्रपट प्रकाशित झालेला आहे आणि महाराष्ट्रातील लोकांना आपल्या राजांचा, आपल्या आराध्य दैवताचा इतिहास तेवत ठेवण्यासाठी, भावी पिढीला तो कळण्यासाठी या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातून, धार्मिक क्षेत्रातून अनेक सिनेमा लोकांच्या हितासाठी, लोकांच्या भावनाच्या, सामाजिक भावना असतील, धार्मिक भावना असतील, या दृष्टिकोनातून सिनेमा दाखवत आलेला आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून आज 1 मेला राजा शिवाजी हा चित्रपट मोफत दाखवत आहे। हे दाखवत असताना प्रत्येक निवडणुकीमध्ये उत्तर भारतीय संघ आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित रामप्रसादजी ठुबे हे आपल्या सहकाऱ्यांसह या महाराष्ट्रावरती, या मराठी भाषेवरती, त्या शिवसेनेच्या भगव्या झेंड्यावरती आपली श्रद्धा, आपली भक्ती ठेवत असतात आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये खांद्याला खांदा लावून ते आपल्या भावना, आपला धार्मिक भावना असतील, आपल्या महाराष्ट्राबद्दल जास्त असतील, ते घेऊन निवडणुकीबरोबर लढत असतात। त्याच भावनेने आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने उत्तर भारतीय रिक्षा चालकांनी मराठी शिकली पाहिजे, बोलले पाहिजे, हा जो प्रयत्न सुरू आहे, हा जो आपण परिपत्रक काढलेला आहे, याचा आदर करून त्यांनी आज उत्तर भारतीय संघाच्या माध्यमातून आज पहिला शो हा उत्तर भारतीय लोकांना जास्तीत जास्त पाहावा या दृष्टिकोनातून आज आलेला आहेत आणि त्यांनी त्या दृष्टिकोनातून लोकांच्या भावनांचा आदर करून मी उत्तर भारतीय, मी महाराजांना मुजरा करतो, मी महाराष्ट्राचा मान सन्मान ठेवतो आणि मराठी भाषेचा आदर करतो, अशा पद्धतीचं आव्हान या महाराष्ट्रामध्ये, या मुंबई शहरामध्ये, या चांदिवलीमध्ये त्यांनी केलेलं आहे। त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांचे आभार करतो की अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपण पाहिलं असेल, उत्तर भारतीय ब्राह्मण जे आहेत त्यांचा सन्मान आहे, तोच सन्मान त्यांनी पुढे चालू ठेवलेला आहे। तरी श्रद्धा महाराजांवरती असेल, या मराठी भाषेवरती असेल, या महाराष्ट्रावरती असेल, ती श्रद्धा त्या ठिकाणी दाखवून दिलेली आहे। या चित्रपटाच्या मार्फत तुम्ही उत्तर भारतीयांमध्ये मराठी भाषेबद्दलचं प्रेम निर्माण करण्याचा, त्यांना यासाठी प्रवृत्त करत आहात, याचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, कसं आहे, त्यांना प्रवृत्त करत नाही आहे,
महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाची श्रद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती आहे, शिवाजी महाराजांच्या त्या भगव्या झेंड्यावरती आहे. आणि त्याच श्रद्धेला विश्वासात घेऊन, त्याच श्रद्धेचा आदर करून आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पाहिलं असेल, महाराजांच्या इतिहासामध्ये पाहिलं असेल, महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी उत्तर प्रदेशमधून ब्राह्मण आले होते. त्याच ब्राह्मणांचा आपण आदर घेऊन, त्याच ब्राह्मणांचा आपण सन्मान करून या ठिकाणी महाराष्ट्र शासन, महाराष्ट्रातील लोक जे त्यांच्या मनामध्ये आहे की मराठी भाषा ही प्रत्येकाला आली पाहिजे, त्याचसाठी त्या उत्तर भारतीय संघाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या भावनांचा आदर करावा, मराठी भाषेचा आदर करावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचावा, या दृष्टिकोनातून त्यांनी आज उत्तर भारतीय लोकांना पण या ठिकाणी प्रोत्साहन केलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे. आणि येणारा रविवार हा 4 शो जो आमचा उत्तर भारतीय संघ आहे त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष रामप्रसाद दुबे जे आहेत, आमचं महिला मंडळ आहे त्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष सरिता मॅडम आहेत मिश्रा, या सर्वांच्या माध्यमातून 4 शोला फक्त उत्तर भारतीय लोक आपली श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर ठेवण्यासाठी, शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या घरापर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि मराठी भाषा आणि महाराष्ट्र याच्यावरती असणारी श्रद्धा दाखवण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. आता आम्ही आज हे 1 मे महाराष्ट्र दिवसानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मुजरा करून ते प्रत्येक उत्तर भारतीय ते मराठीचं प्रेम आहे त्यांच्या लोकांच्या मनामध्ये, आणि मनामध्ये प्रेम म्हणून ते 300 मामाने जसं बोललं आहे ते रविवारी आहे. आज पण ते सर्व उत्तर भारतीय आलेले आहे आणि बाकी लोक, जास्त लोक तर सुट्टीवर गावी गेलेले, तरी पण हे शो जिथपर्यंत चालणार आहे तिथपर्यंत ते लोक येऊन प्रेमपूर्वक आणि मराठी भाषामध्ये नियमित जेव्हा काही पिक्चर लागली तेव्हा ते लोक येऊन पिक्चर बघतात, त्याचा सन्मान करतात. आता दुसरी गोष्ट राहिली ते महाराष्ट्रात हे चाललं रिक्षेवाल्यांना, ऑटोवाल्यांना, ते महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश हे एक आपले जुना संबंध आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजचं राजतिलक पंडित गाग भटने केलं होतं. तर तसंच मामा आपले आमदार समजा ह्यांच्याकडे कमीत कमी 1000 ते 1500 उत्तर भारतीय रिक्षा चालक यांचे मेंबर आहेत. प्रत्येक वर्षी मामा त्यांचा सत्कार करतात आणि ते लोक मामाचं करतात. ते काही इथे आपल्याकडे वाद नाही. ते राजकारण करायच्या लोकांना काय नाही काहीतरी बोललं, पण एकही उत्तर भारतीय कुठलं उत्तर भारतीय नेत्याकडे जाऊन असं बोललं नाही की मला काहीतरी त्रास आहे. दुसरी गोष्ट की मराठी बोलायला पण लोकांना एकदम प्रेम आहे. आत्ता लोक प्रयत्न पण चालू केलेला आहे, कार्यालयामध्ये येतात, मामाकडे पण सहकार्य आहे, उत्तर भारतीय संघाकडे पण आहे. आणि मी स्वतः मराठी माध्यमातून ग्रॅज्युएशन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. तर आपल्याला मराठी विषयाबद्दल काही वाद नाही आहे, सर्वांचं प्रेम आहे. आता सर्वांचे मुलं मराठी माध्यमातून शिकतात आणि तुम्ही लोक आज आलं, मुलाखत घेतलं, धन्यवाद. दिव्यजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मराठीतून पाहण्यासाठी उत्तर भारतीय या ठिकाणी आलेले आहेत. याचा किती फायदा होणार आहे? चित्रपटाचं प्रदर्शन ठीक आहे, पण त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकल्याने मराठी भाषेसाठी किती जे उत्तर भारतीय आहेत ते पुढे प्रयत्न करतील असं वाटतं या चित्रपट पाहून? चित्रपट पाहून भरपूर प्रयत्न करते आणि चित्रपटमध्ये जेवढं मराठी आहे त्याच्यापेक्षा जे हिंदुत्व आहे छत्रपती शिवाजी महाराजचं, जे हिंदुत्वाच्या माध्यमातून आपण मामाबरोबर आपल्या लोकप्रिय आमदारबरोबर जुळलं आहे, ते कशाला जुळलं आपण की मामा एक मराठी लीडर, ते महाराष्ट्रामध्ये मराठी लीडर म्हणून मामाचं नाव आहे. तरी पण आपण उत्तर भारतीय होऊन हिंदुत्वाचा झेंडा घेऊन आपण आलेलं आहे इथे. आणि जे काही पिक्चर आहे छत्रपती शिवाजी महाराजची जीवनशैली आहे, सर्व हिंदुत्वावर आधारित आहे. म्हणून आपण मराठी आणि हिंदुत्व दोघांचा सन्मान करून आपण पिक्चर पाहतो.